डीजे पप्प्या यांच्या माध्यमातून आयवाज झेलसाठी देखील प्रेक्षकांना पारितोषिक आणि राजेश म्हात्रेला 2000 रुपयाचे पारितोषिक षटकार ठोकले तर पप्प्या डीजे कडून 2000 आणि आयवाज झेलसाठी प्रेक्षकांना क्या बात आहे आमच्या समालोचक कक्षासाठी देखील त्यांच्याकडून 200 रुपये आलेत धन्यवाद आयवाज झेलसाठी बोला प्रेक्षकांना आयवाज झेलसाठी नक्कीच येथे काल देखील त्यांनी काठी संघाला 5000 रुपये पारितोषिक क्वालिफाय झाल्यानंतर दिले होते आपलं खूप खूप धन्यवाद पहिल्या चेंडूवर एक सिंगलला राकेशनं आपली स्ट्राईक रोटेट केली आहे आणि राजेश म्हात्रेला षटकारासाठी 2000 आहेत पप्प्या डीजे बघूया इथे हा चेंडू अगदी लेगस्टिकला सोडून जाणारा पंच कमाल सरांनी दोन्ही हात समांतर रेषेत केलेत षटकार हॅट्रिक साठी आहे अंबादास चौधरी साहेबांचे इथे शुभागमन होते वेलकम बघा आयवाज झेल साठी देखील डीजे पप्प्या प्रमोद म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये आहेत प्रेक्षक आपल्याला देखील या सामन्यातून खुश केलं जाईल सीमारेषेच्या बाहेर झेल टिपा आणि प्रमोद म्हात्रे पप्प्या डीजे यांच्याकडून आपल्याला 200 रुपये क्या बात आहे अंबादास चौधरी समाजसेवक सरवली यांचं या मंचावर शुभ आगमन होतोय सुस्वागतम वेलकम 3 चेंडू 2 धावा इथे चेंडू हवेमध्ये इष्टरक्षक संभाजी म्हात्रे शॉट लेगला चेंडूला उचलतायत फेकतायत इथे फेकी खराब 2 धावा आलेत या चेंडूवर राजेश म्हात्रे यांना धावसंख्या 4 नक्कीच अगदी चांगला सामना आपण पाहतोय सरपंच चषक 20-25 रमा म्हात्रे श्री कालिका माता सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि रमा नेटचे मालक यांच्याकडून देखील कालवार संघाला शुभेच्छा आहेत धन्यवाद रमा म्हात्रे इथे हा फटका चाललाय अगदी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक चुकलेत चेंडू चाललाय सीमा पार आणि या चेंडूवर आलाय हा नशिबाचा चौकार धाविनी संघाची टोटल 8 दत्तात्रय पाटील शिवसेना कार्यकर्ते आहेत कार्यकारिणी सदस्य भिवंडी तालुका यांचं देखील इथे शुभागमन नक्कीच मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला आता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत हा चेंडू देखील आलाय डॉट नक्कीच मित्रांनो बघा भरपूर मान्यवर येत आहेत स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे आम्ही मोबाईल बंद केलेले आहेत आपल्या शुभेच्छा नक्कीच आम्ही सामना संपल्यानंतर तुमच्या सहकार्यापर्यंत पोहोचू माफी असावी मोबाईल बंद ठेवल्यामुळे कारण की भरपूर तुमचे कॉल मेसेज येत आहेत आम्हाला आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे की आपण फक्त सामन्याकडे लक्ष द्या इथे हा चेंडू देखील आलाय बालाचा डॉट पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 8 दत्तात्रय पाटील साहेब दत्ता पाटील साहेब भिवंडी कार्यकारिणी सदस्य आहेत नक्कीच आपण इथे एक हेतूची स्वागत आणि सन्मान घेतोय प्रताप पाटील साहेबांचा कारण की त्यांना पुढील कार्यक्रमासाठी इथून निघायचं आहे आयोजन कमिटी आपण दक्ष राहा
पंच फक्त 1 मिनिट थांबा. आपल्या संस्थापक अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आहे, त्यामुळे आपण त्यांचा मान राखून फक्त 1 मिनिट सामना थांबूया. तर मित्र, स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. भिवंडी उद्योग भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला नक्कीच आगरी महोत्सवामध्ये, आणि या संघटनेची नक्कीच 12 ते 13 वर्षापूर्वी ज्यांनी नक्कीच उभारणी केली, सर्वांचे लाडके दानशूर दाते विद्यमान प्रभारी सरपंच राहणाला ग्रामपंचायत प्रतापजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. नक्की जय हनुमान सरवली संघाचे सन्माननीय नितेशजी चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन 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 साहेब. नक्कीच आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण सामना सुरू करूया. नक्कीच धन्यवाद. प्रताप पाटील साहेबांची मुख्य उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक जय हनुमान सरवली संघाच्या वतीनं केलं गेलेले आहे. अतिथी देवो भव राजेश म्हात्रे हे काटेई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत आणि त्यांच्यासाठी सलग 2 चौकार जरी त्यांच्या बॅटमधून आले तरी पप्प्या म्हात्रे पप्प्या डीजेच्या माध्यमातून त्यांना 1000 आहे आणि सलग 3 षटकार ठोकले तर 2000. बघूया गोलंदाज अनिल दहिवलकर. पहिला चेंडू आलाय वाईट आणि हा दुसरा चेंडू देखील आलाय वाईट. अतिरिक्त 2 धावा इथे ऍड होतील. गावदेवी काटेई संघाच्या फलकावर धावसंख्या 10. अतिशय चांगली स्पर्धा. सलग 3 दिवस या क्रीडानगरीतून आपण सरपंच चषकाचा देखणा सोला पाहतोय. चेंडूला अगदी हलक्या हातानं टॅप केलाय, दिशा दिली, चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला. तिथे नितीन पाटील स्वतःला झोकून दिलाय, मात्र चेंडू चाललाय सीमा पार. येतोय राकेशच्या बॅट. नक्कीच प्रताप पाटील साहेब आपली रजा घेताना, साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपली महत्वाची उपस्थिती आपण दिलीत. आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आपला मनापासून आभार, धन्यवाद. साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी इथून जायचं आहे. अगदी राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर प्रभारी सरपंच उद्योजक उद्योगपती साहेबांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त. नक्कीच याच क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय, राज दिनकर ठाकरे साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच भीमजी चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली, शशिकांत घरत, विकी पाटील, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवर एक सिंगल धाव, सिंगलनं धाव संख्या पोचली 8 चेंडूमध्ये 15. नक्कीच पप्प्या म्हात्रे पप्प्या डीजे यांनी जे पारितोषिक लावलाय राजेश म्हात्रेला, बघूया. ते तेज तर्रार अतिशय चांगला चेंडू, हा डॉट चेंडू असेल, कारण की यष्टीरक्षक संभाजी म्हात्रेनं चेंडू डायरेक्ट पकडलाय आणि 40+ आपली नेमवली आहे की जेव्हा गोलंदाजाचा डॉट चेंडू यष्टीरक्षक पकडेल तेव्हा त्या चेंडूवर तुम्हाला धाव घेता येणार नाहीये. मान्यवर कक्षामध्ये आपण मामा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष इंद्रमामा पाटील यांना देखील पाहतोय. हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ मध्ये आलाय डॉट. आतापर्यंत राजेश म्हात्रेने तब्बल 5 चेंडू डॉट केलेत आणि 2 चेंडू मध्ये 6 धावा, 1 दुहेर 1 चौकार त्यांनी ठोकलेला आहे. बघूया इथे हा चेंडू टॅप केलाय, कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू डीप मध्ये थांबवलाय नितीन पाटील कडून. दुसरी धाव पूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न राकेश
धावचित बाद. केस मान्यवर कक्षामध्ये हेंद्रमामा पाटील, अरविंदजी चौधरी, माजी सरपंच सरवली महेंद्रजी चौधरी, सोमनाथजी चौधरी, चंद्रकांतजी पाटील भिवंडी मनसे उप अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर बंडू राजूजी चौधरी साहेब, अमृतजी पाटील, अमृतजी चौधरी माजी शाखा प्रमुख आणि दत्ता पाटील साहेब आणि आमचे सन्मान्य सरपंच राज ठाकरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू, कारण की सामना मैदानामध्ये महत्त्वाचा सुरू आहे. या स्पर्धेचा सेमी फायनलचा सामना जो संघ या सामन्यातून विजय संपादन करेल तो सरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये सोनादेवी टेमघर संघाबरोबर अंतिम सामना खेळणार आहे. गणेश बाबाचा फटका, बॅक टू द बॉलर, गोलंदाज अनिल न टिपलाय झेल आणि संपलाय खेळ फलंदाज गणेश बाबा यांचा. हरचंद्र माली यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते. सरळली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक हरचंद्र माली साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला कालवाड संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. धावा बनलेत 17, चेंडू टाकून झाले तर नक्कीच 12 आणि शेवटची ओव्हर गोलंदाज नितेश आलाय. श्री कालिका माता कालवार. नक्कीच कालवार संघ म्हटलं की कबड्डीचं माहेर घर, मात्र याच कालवार गावातून आता 40+ क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळला जातोय. या संघानं दमन दौरा 2024-25 जिंकलाय. तो संघ मैदानामध्ये या सरपंच चषकाचा सेमीफायनलचा सामना खेळतोय. नक्की चांगला संघ आहे कालवार. कालवार गावामध्ये रेग्युलर क्रिकेट नाही मात्र 40+ क्रिकेट खूप फेमस आहे. कबड्डीमध्ये तर या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातोय. हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आणि नक्कीच या संघाला प्रगती क्वारीचे मालक आणि ग्रामपंचायत कालवारचे माजी उपसरपंच संदेशेठ म्हात्रे आणि आदेशेठ म्हात्रे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. नक्कीच अगदी कालवार संघ म्हटलं की एक ताकदवान संघ म्हणून या संघाची ओळख या संघटनेमध्ये ज्यांनी निर्माण केलेली आहे. दमन दौरा या संघानं जिंकला होता. इथे हा चेंडू अगदी चाललाय इष्टरेषेच्या मागे. नरेश म्हात्रेंचा चांगला प्रयत्न, चेंडूला अडवलाय, थांबवलाय, मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 18, 14 चेंडूमध्ये 18 आलेत आणि फक्त आता 4 चेंडूंचा खेळ या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचा बाकी आहे. बघूया काल गावदेवी काठी संघानं 4 बलाढ्य संघांना पराभूत करून या स्पर्धेचा इथपर्यंतचा प्रवास सुखरूप केलेला आहे. नक्की सुभाष विकेट हॅट्रिक आणि इथे जर 2 षटकार आले तर पप्प्या डीजेच्या कडून त्यांना देखील 2000 आहेत. सलग 2 षटकार 2000 आणि राकेश म्हात्रेला सलग 2 चौकार 1000. चला चला संभाजी म्हात्रे अजून आपल्याला स्पर्धेचा महत्वाचा सामना खेळवायचा आहे. डॉट बॉल.
नितेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सेमीफायनल सामन्याचा पहिल्या इनिंगचा तिसरा ओव्हर आणि हा चेंडू बघूया. पंच कमल सरांनी आमच्याकडे इशारा केला वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 19 धावा. नक्कीच जरा आपण सामन्याकडे लक्ष द्या. स्पीडअप करा जरा. कालवार संघ आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायची आणि यानंतर आपल्याला अजून एक सामना इथे महत्वाचा फायनलचा सामना खेळवायचा आहे. इथे फटका सरळ बॅटनं उडवलाय. अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार चौकार येतोय आणि 4 धावीनं संघाची टोटल 23. चेंडू शेष आहे. चांगला झेल टिपलाय. नक्कीच क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हे तुमचं खूप महत्वाचा घटक आहे. शेवटचा एक चेंडू आहे. इथे फलंदाज महेश बाद झालेत. धावसंख्या आहे 23. बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी फलंदाज प्रमोद आपल्या खेळपट्टीवर पोहोचलेला आहे. जय हनुमान नवीन 40+ सरवली आयोजित सरपंच चषक 2025 क्रिकेटचा आपण हा मास संग्राम पाहतोय आणि स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आता येऊन पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू नितेशचा आलाय डॉट आणि इथे 23 धावा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी काटोई संघानं आणि 24 धावांचं लक्ष ठेवलं आहे. जय कालिका माता कालवार संघासमोर. नक्कीच लगेच आपण फिल्डिंग करण्यासाठी काटोई संघ उतरायचं आहे आणि दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण नक्कीच ऐकूया समालोचन कक्षामधून ज्ञानेश्वर चिकणे सरांचा आवाज. धन्यवाद. सर्वात प्रथम आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मान्य श्री हेंदर मामा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच मी विनंती करेन सन्मान्य नितेशजी चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य हेंदरजी मामा एक जबरदस्त व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे, जय हनुमान सरवली संघावर प्रेम राहिलेलं आहे, उपतालुका प्रमुख शिंदे गट शिवसेना तर स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय हेंदरजी पाटील यांचं. त्यानंतर अरविंदजी चौधरी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. अरविंदजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल.
मी विनंती करतो पुन्हा एकदा नितेशजी चौधरी यांना आपण आपल्या शुभ हस्ते अरविंदजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. प्रेमाची उबदार शाल पुष्पगुच्छ या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांना बहाल करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, कारण ही स्पर्धा अतिशय मोठी स्पर्धा, सरपंचांचा नाव लौकिक वाढवणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप आभार. त्यानंतर महेंद्रजी चौधरी या व्यासपीठावर उपस्थित आहेत, माजी सरपंच, यांचंही स्वागत आणि सन्मान केले जाईल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा नितेश भाऊ आपणास आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच महेंद्रजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चला फलंदाज लगे पाठवा. आपण दुसऱ्या अँगलनं सामना देखील सुरू करणार आहोत, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान एका बाजूनी सुरू राहील तर दुसऱ्या बाजूनी हा सेमीफायनल सामना देखील आपल्याला सुरू ठेवायचा आहे. कालवार संघ आपली सलामी तोड लगेच पाठवा. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सोमनाथजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. पुढील सत्कार मूर्ती सोमनाथजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय श्री नितेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. चला कालवार संघ आणि काटेरी संघ आपण बिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. मान्यवरांचं स्वागत सन्मान सुरू राहील आणि दुसऱ्या अँगलला आपली मॅच देखील सुरू राहील ओम फोटो लाईव्ह च्या माध्यमातून. चला सलामीर जोडी ज्युनियर बाला आणि प्रवीण अण्णा केलपटेकडे येथे. धन्यवाद. त्यानंतर चंद्रकांतजी पाटील साहेब या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. चंद्रकांत पाटील साहेबांचंही स्वागत आणि सन्मान, एक रुबाबदार डॅशिंग व्यक्तिमत्व, खरं तर मनसे भिवंडी उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मराठी माणसाला स्वाभिमान, मराठी माणसाला अभिमान आणि मराठी माणसाला नक्कीच मानाचं पान मिळवून देणारा पक्ष म्हणजे मनसे आणि त्याचेच कार्यकर्ते आपण पाहतोय. चंद्रकांतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर बंडूजी पाटील, यस बंडूजी पाटील सर, शिक्षण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा ज्यांना मिळाला, पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला कोणीही डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. बंडूजी पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार विजेते काटेरी संघ प्लीज चर्चा जरूर करा, मात्र वेळेचं भान ठेवा मित्रांनो. आम्हाला आयोजक वारंवार सूचना करतायत, आपल्याला अजून फायनल सामना खेळवायचा आहे. वेलकम जयंतजी चौधरी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राजूजी चौधरी, राजूजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. त्यानंतर दत्ताजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच दत्ताजी पाटील साहेबांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी नितेशजी चौधरी आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्ताजी पाटील विद्यमान उपसरपंच, नक्कीच यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व सन्माननीय श्री दत्ताजी पाटील साहेब, विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच. त्यानंतर अमृतजी चौधरी, माजी उपसरपंच अमृतजी चौधरी यांचंही स्वागत. सामना सुरू राहील, दुसऱ्या अँगलला मान्यवरचे स्वागत सन्मान सुरू राहतील, कारण की ओम फोटो लाईव्हची आपण ही लाईव्ह टेलिकास्ट सुरेख आहे, पाहू शकता. आणि ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र, या स्पर्धेचा सेमीफायनल. काय इतका टाइमपास करताय समजत नाही या दोन्ही संघ. चला लगेच सामना सुरू करा. सेमीफायनलचा सामना तुम्ही अतिशय महत्त्वाचा सामना खेळतायत आणि त्या अनुषंगाने लगेच तयारी करायची. मच्छिंद्र पाटील सलामीचा पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता,
आणि मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल आलेली आहे आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. मच्छिंद्र भाऊ यांना एक सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक जर करता तर 2000 रुपयांचं पारितोषिक डीजे पप्प्या यांच्याकडून. तर पंच 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांचे लाडके, सर्वांचे नक्कीच जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा देवानंदजी थळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तर पाहू शकता आपण नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सल्लागार तसेच ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगट सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, सरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. मान्यवर कक्षामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत असतं व्यक्तिमत्व डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा प्रमुख आहेत शिंदेगट आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे करता धरता आहेत आणि साहेब भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार देखील आहेत आणि साहेब नेहमीच ऑनलाईन या 40+ चे सामने देखील साहेब नेहमी पाहत आहेत. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सरपंच चषक 2025 मध्ये. साहेबांच्या माहितीसाठी हा सेमीफायनलचा एकमेव सेमीफायनलचा सामना सुरू आहे. काटई वर्सेस कालवार. काटई संघाने 24चं टार्गेट दिलं आहे कालवार संघापुढे. पहिलं षटक सुरू आहे. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तयार आणि त्यानंतर सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 2 करायच्या तर 24. कालिकामाता कालवार आणि संदेशजी म्हात्रे तसेच आदेशजी म्हात्रे यांच्या मार्फत आपण एक भव्य दिव्य स्पर्धा बघितली. या अगोदर कबड्डीची स्पर्धा 71वी जिल्हा अजिंक्य चाचणी स्पर्धा आणि साहेबांच्याच नावाने ही स्पर्धा भरवली गेली होती. ठाणे जिल्हा प्रमुख चषक 2025 कबड्डी स्पर्धा. लॉफ्टेड शॉट आहे, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. मात्र झेल कोणाचा सोडलेला आहे तुम्ही? कदाचित हा झेल नाही तर तुम्ही ही ट्रॉफी सरपंच चषक 2025 गमावलेली आहे. कारण जीवनदान तुम्ही प्रवीणला दिलेलं आहे. खरं तर साहेबांच्या माहितीसाठी सन्माननीय सरपंच राज ठाकरे यांना आमंत्रण आलेलं आहे. 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर जो भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे प्रजासत्ताक दिनाचा, त्या प्रजासत्ताक दिनाला नक्कीच ठाणे जिल्ह्यातून सरपंच राज ठाकरे यांना मान मिळालेला आहे आणि आमंत्रण आलेलं आहे मोदीजी यांच्या कार्यालयातून. तर इथे मात्र चौकार येतो आणि चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 7 लागलेली आहे. आपल्या या भिवंडी तालुक्याला ठाणे जिल्ह्याला हा मान मिळालेला आहे कारण पंतप्रधानांच्या कार्यालयातून आमंत्रण आलेलं आहे या समारंभासाठी. सन्माननीय विद्यमान सरपंच ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे राज ठाकरे यांना. तर धावसंख्या धावफलकावर 7 लागलेली आहे. अजून करायचे आहेत बघितलं तर 17. चांगला प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांचा. नेहमीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेची ही ट्रॉफी जी असते स्पर्धेची ती ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक संघाचा. रिवर्स इथे मात्र डीप थर्ड बॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा कटआउट आहे आणि त्याला सलामी देणारा हा चौकार.
हस्तक्षेप करा लगेच तिथे, कारण सामना सुरू झाल्यानंतर आपण पाहतो आतापर्यंत 40 मिनिटं वाया गेलेली आहेत. साहेबांच्या माहितीसाठी 3 संघ होते, जय कालिका माता कालवार, त्यानंतर गावदी स्पोर्ट काटई आणि सोनादेवी टेमगर हे 3 संघ सुपर 3 मध्ये 3 दिवसामध्ये पोहोचले आणि सोनादेवी टेमगर हा संघ लकी ड्रॉच्या आधारे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. चला पंच, आपण हस्तक्षेप करा, सामना सुरू करा लगेच. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी चर्चेला सुरुवात करू नका. काटई संघ 12 चेंडू 13 धावांची गरज. बघा, रेग्युलर क्रिकेट मध्ये जेव्हा आपले तरुण खेळाडू खेळतात किती फास्ट क्रिकेट असतं. 5 षटकांचा सामना असतो, अगदी 25 ते 30 मिनिटात पूर्ण करतात एक इनिंग. मागच्या 18 मिनिटांमध्ये काटई संघ आपण फक्त 1 षटक कंप्लीट केलेलं आहे. मागच्या 18 मिनिटांमध्ये नक्कीच माहिती आहे सामना एक महत्त्वाचा सामना आहे, हिट आउट या गेट आउटचा सामना आहे. मात्र वेळेच्या बाबतीतही आपण सहकार्य करा. अंतिम सामना स्वच्छ सूर्यप्रकाशात खेळवणं खूप गरजेचं आहे, कारण मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये 1 आणि 2 षटकांचा जर सामना खेळवला तर स्पर्धेला गालबोट लागेल. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. राऊंड द विकेट गोलंदाजी करेल गोलंदाज प्रवीण. गोलंदाजी करेल प्रवीणलाच. प्रवीण टू प्रवीण अशी लढत आहे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला व्ही शेपमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू खेळला होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये सिंगल येईल. सिंगलने धावसंख्या धावफलकावर 12 लागलेले. तमाम ग्रामपंचायत कमिटी, सरपंच साहेब, उपसरपंच आणि सर्व मान्यवर सदस्यांचा आपण आभार मानूया. विद्यमान ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचं. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. नितीन पाटील तिथे होते. 2 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत आणि एकूण जर धावसंख्या बघितली तर बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर लागतीये. बरेच आम्हाला फोन कॉल येतात, बरेच मेसेज येत आहेत. मित्रांनो, अतिदाटीचा सामना आहे, खूप महत्त्वाचा सामना आहे. आपले मेसेज आम्ही पोहोचवू शकत नाही. आयोजकांच्या सक्त ताकीद आहेत की कुठल्याही प्रकारची शुभेच्छा देऊ नका. त्यासाठी नक्कीच आपल्या शुभेच्छा आम्ही पोहोचू शकत नाही, क्षमस्व. इथे मात्र पाहतोय आपण लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो चौकारासाठी. 4 धावा.
2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत। आता जो उपांत्य फेरीचा सामना झाला त्यामध्ये सामनावीर ठरलेला आहे तो म्हणजेच बाळा या खेळाडूला पुरस्कार देतील आमच्या गावचे